त्यानं काय होईल, वातावरण खराब होईल. ते तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे. मग तुम्हाला फक्त जे म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत भांडणं काय वाद लावून रिकाम व्हायचं ते थांबवणार. आणि इथं काही माणसं अशा मानसिकतेच्या आहेत, त्या मानसिकतेच्या आम्ही नाही. आम्हाला काम करायचं. मला अशाच पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही मला जनता दरबार घेण्यापासून रोखलं. मी घेते जनता दरबार, पण तुम्हाला त्रास झाला. आता जिल्हा तुम्हालाच वेळ द्यावा लागणार आहे. मी आता आपले किती तालुके झालेले 2 झाले. माझ्या आता सगळ्या तालुक्यावर तुम्हाला बसावं लागणार आहे. आणि 10-12 तास असते तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार. आम्ही नाही उठू देणार. आता जे जनता दरबार मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो, तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडत होतो. तुमचंच काम हक्क होईल ना, कुणाचं होईल? काम प्रशासनाचं आहे. तुम्ही मला नियम दाखवला म्हणले की तुम्हाला घेता येईल ना, ठीक आहे. नाही, मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर द्या म्हणलं. 8-10 तास कुणाला बसायची वेळ आली. असं नका ना. तुम्ही कुणाचं किती ऐकावं, कुणी किती सांगावं, तुम्ही अधिकारी आहेत ना. तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं. प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका. आणि मला ह्याचं काय आहे ते मला सांगा. लिखी द्या तुम्ही. तुमचं काय या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल. मी कुठलंच काम करू देणार नाही.